डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मुंबईत निवृत्त आरबीआय अधिकाऱ्याला गंडा घालण्यात आलाय। अंधेरी परिसरात राहणाऱ्या या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे। सीबीआय अधिकारी सांगून अटक करण्याची धमकी देऊन आरोपीने तब्बल 1 लाख रुपये उकळलेले आहेत। निवृत्त आरबीआय अधिकाऱ्यानं 1 ते 4 मार्च दरम्यान 6 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण 1,10,000 रुपये पाठवले होते। एवढ्यावरच न थांबता आरोपीनं आणखी 1,50,000 रुपयांची मागणी केली आहे। पैसे नसल्याचं सांगत तक्रारदारानं फोन उचलणं बंद केलं आणि त्यांनी आपल्या मुलाला हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर हे सायबर फसवणुकीचं प्रकरण असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचीही घोषणा शक्य। महापौर रितू तावडेंच्या वाहनावरील लाल निळ्या दिव्यांमुळे वाद पेटला। गाडीवरचे लाल दिवे नियमबाह्य, मिलिंद नार्वेकरांची टीका। तर अधिकृत गाडीवरचे दिवे 2 दिवसांपूर्वीच काढल्याचं महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये देखील कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुस्तफा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझच्या समुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावरती 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजावरती लक्ष ठेवून। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गावरचा वार्षिक पास महागणार। 3,000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।